नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा जो पहिला प्रकार आहे शब्द अलंकार तो पूर्णपणे बघितला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द अलंकारावर परीक्षा परिषदेने 2013 ते 2025 पर्यंत विचारलेले प्रश्न बघणार आहोत. अ, हे जे प्रश्न आहेत हे पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही पेपर मिळून आहेत. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न बघा. कृष्णासम पाठीरखा माझा बंधुराया ही ओळ आहे. वरील ओळीतील अलंकार कोणता? तर अलंकार विचारलेला आहे. तर ओळ पुन्हा एकदा वाचतो. कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया. आता याच्यामध्ये बघा, सम हा शब्द आलेला आहे. जेव्हा सम हा शब्द येतो तेव्हा येथे उपमा हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकार कधी होतो? जेव्हा वर्ण किंवा अक्षरे किंवा वर्णसमूह यांचं काय होतं हे जास्त येतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघणार आहोत अनुप्रासचं त्याच्यामध्ये आहे. तर उपमामध्ये कधी होतो उपमा अलंकार? जेव्हा त्या ओळीमध्ये सम सारखे असे शब्द येतात तेव्हा उपमा हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकार कधी होतो? तर त्या वाक्यामध्ये वर्णांची पुनरावृत्ती होते. काय होते? तर वर्णांची पुनरावृत्ती होते. पहिला प्रश्न बघा. कृष्णासम पाठीरखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? आता याच्यामध्ये बघा, ही ओळ आहे कृष्णासम पाठीरखा माझा बंधुराया. या ओळीमध्ये सम हा शब्द आलेला आहे आणि ज्या ओळीमध्ये सम सारखा असे शब्द येतात तेव्हा उपमा हा अलंकार होतो. आपण हे अर्थ अलंकारामध्ये बघणार आहोत. आपण फक्त आतापर्यंत शब्द अलंकार हा अलंकाराचा प्रकार बघितलेला आहे. अर्थ अलंकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलाच अलंकार आहे उपमा. उपमा अलंकार केव्हा होतो? जेव्हा ओळीत चरणामध्ये सम सारखे असे शब्द असतात तेव्हा काय होतो? उपमा अलंकार होतो. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? तर उपमा अलंकार असणार आहे. दुसरा जो ऑप्शन आहे अनुप्रास. तर अनुप्रास अलंकार कधी होतो? ज्या वेळेस ओळीमध्ये किंवा चरणामध्ये वर्णांची पुनरावृत्ती होते. म्हणजे काय? समजा अ, स, प यासारखे शब्द, यासारखे वर्ण, म्हणजे याच्यापैकी फक्त एकाच रिपिटेशन होईल. म्हणजे अ इथं होईल, अ इथं येईल असे. अ पासून सुरुवात होणारे शब्द किंवा स पासून सुरुवात होणारे शब्द किंवा प पासून शब्द सुरुवात होणारे शब्द असे ओळीमध्ये असणार आहेत तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा हा अर्थ अलंकाराचा प्रकार आहे, तो आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यानंतर यमक अलंकार कधी होतो? जेव्हा वर्णाची पुनरावृत्ती होते, पण ती कुठं होते? ती चरणाच्या शेवटी, चरणाच्या मध्यभागी आणि चरणाच्या सुरुवातीला होते, तेव्हाच यमक अलंकार होतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर उपमा अलंकार. का उपमा अलंकार? कारण वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये सम हा शब्द आलेला आहे. सम हा शब्द आला तर उपमा अलंकार होत असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. आता हे वाक्य आहे किंवा ही ओळ आहे किंवा ही चरण आहे. काय चरण आहे? संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. या ओळीतील अलंकार कोणता? पर्याय काय दिलेत? यमक, अनुप्रास, उपमा आणि उत्प्रेक्षा. आता याच्यामध्ये बघा, स हे जे वर्ण आहे, स हे जे वर्ण आहे हे या चरणामध्ये अनेक वेळेस आलेलं आहे. इथे स आलेला आहे, इथे स आलेला आहे, इथे पण स आलेला आहे, इथे पण स आलेला आहे, इथे पण स आलेला आहे. म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये स हा शब्द, स हा वर्णाची काय झालेली? पुनरावृत्ती झालेली आहे. आणि ती कुठे आहे? सुरुवातीला आहे, सुरुवातीच्या नंतर पण आहे, मध्यभागी पण आहे, शेवटी पण आहे, शेवटीच्या अगोदर पण आहे. म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये कुठे पण स या वर्णाची काय झालेली? पुनरावृत्ती झालेली आहे. आणि ज्या वेळेस वर्णाची पुनरावृत्ती वाक्यामध्ये कुठेही होते त्यावेळेस काय होतं? तर त्यावेळेस अनुप्रास हा अलंकार होतो. आणि यमक अलंकार कधी होतो? वर्णाची पुनरावृत्ती तर येणारच, पण वर्णाची पुनरावृत्ती कुठं झाली पाहिजे? एक तर सुरुवातीला झाली पाहिजे
किंवा मध्ये झाली पाहिजे किंवा चरणाच्या शेवटी झाली पाहिजे. आता जर इथं असती, इथं असती, इथं असती तर हा यमक अलंकार झाला असता. पण इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, सर्व ठिकाणी आहे. एवढाच फरक फक्त अनुप्रास आणि यमक अलंकारामध्ये आहे. तर याचे उत्तर जे आहे ते अनुप्रास अलंकार आहे. हे दोन्ही जे क्वेश्चन होते हे पेपर 1 चे क्वेश्चन होते. आता आपण पेपर 2 चे क्वेश्चन बघणार आहोत. तिसरा क्वेश्चन बघा, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? आतापर्यंत आपण शब्द अलंकार बघितले. शब्द अलंकाराचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते 3 प्रकार आहेत? तर पहिला अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा आहे श्लेष अलंकार. हे शब्द अलंकारामध्ये मोडणारे अलंकार आहेत. प्रश्न काय बघा, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? पहिला ऑप्शन आहे श्लेष, दुसरा आहे उपमा, तिसरा आहे उत्प्रेक्षा आणि चौथा आहे भ्रांतिमान. उपमा, उत्प्रेक्षा आणि भ्रांतिमान हे काय आहेत? अर्थ अलंकार आहेत. ते शब्द अलंकार नाहीत. मग शब्द अलंकार कोणता आहे? फक्त तर श्लेष. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? श्लेष. चौथा प्रश्न बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, यात कोणता अलंकार आहे? यात कोणता अलंकार आहे? हा क्वेश्चन जुलै 2017 मध्ये पेपर 2 ला आलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, असं ज्यावेळेस येतं तोडून तोडून, इथे नवरा आला, नवरी आली आणि इथे पुढे काय केलं? नवरी तोडली, म्हणजे नवरीची फोड केलेली आहे, तोडून शब्द लिहिलेला आहे. अशा वेळेस काय होतं? इथं अभंग आहे आणि इथं सबंग आहे. म्हणजे काय झालंय? इथे अखंडपणे लिहिलंय आणि इथं तोडून लिहिलंय. असं जेव्हा येतं तेव्हा इथे काय होतं? सबंग सबंग श्लेष अलंकार होतो. परंतु हा क्वेश्चन परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे. लक्षात? तर हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे. याचे ऑप्शन बघा काय होते? अभंग श्लेष, अर्थांतरन्यास, उत्प्रेक्षा आणि सबंग श्लेष. माझ्या मते नवरी आणि ही जर नवरी आहे म्हणजे हे अखंडपणे लिहिलेलं आणि हे तोडून लिहिलेलं, यांच्या दोन्हीचा विचार केला तर याचं उत्तर येतं सबंग श्लेष. ओके, ठीक आहे. आपण फक्त या चॅप्टरवरती म्हणजे शब्द अलंकारावरती पाठीमागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन बघितलेले आहेत. अलंकाराचा दुसरा जो प्रकार आहे अर्थ अलंकार, त्याच्यावरती आपण क्वेश्चन परीक्षेत आलेले बघणारच आहोत. त्याच्या अगोदर अर्थ अलंकाराचे प्रकार सुद्धा आपण बघणार आहोत. धन्यवाद.